तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। विनेश फोगाटला मिळणार न्याय, खटला लढणार जगप्रसिद्ध वकील ज्यांनी 1 रुपयात पाकिस्तानला फोडला होता घाम। काँग्रेस नेते राहुल गांधींचा 20 ऑगस्टला महाराष्ट्र दौरा, विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तयारीचा आढावा घेणार। बांगलादेशींचा घुसखोरीचा प्रयत्न, हजारो नागरिक जमले बिहार सीमेवर, भारतात आश्रय देण्याची केली विनंती। 70 औषधे होणार स्वस्त, सर्वसामान्यांना दिलासा, पेन किलर अँटीबायोटिक्सच्या किमती कमी होणार। लाडकी बहीणसाठी 6000 कोटींच्या फाईलवर सही केली, अजित पवार यांची दिंडोरीत माहिती, राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा। म्हाडाची परवडणारी घरे श्रीमंतांसाठीच, सोडतीतील निम्म्या सदनिकांच्या किमती कोट्यावधींच्या घरात, गटांचे उत्पन्न अन घरांच्या किमती विसंगत। सोनिया गांधी यांच्यासोबत बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा पूर्ण, सुनीता केजरीवाल आणि अन्य नेत्यांची घेतली भेट। विनेशच्या अपात्रतेवरून राज्यसभेत गदारोळ, विरोधकांचा सभात्याग, तर धनखड यांनीही सोडले सभागृह। मेड इन बांगलादेश की मेड इन इंडिया, जागतिक कापड उद्योगाचे केंद्र अस्थिर, बांगलादेशकडून भारताकडे सरकणार। मुलाखत द्या अन नोकरी मिळवा, पुणे महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी, निविदा जाहीर। तिकीट कापणार की मतदारसंघ बदलणार, आमदारांना भीती, उत्तर मुंबईत भाजपमधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता। हिंदू अल्पसंख्याक होण्याचा धोका, किमान 2 अपत्यांना जन्म द्यावा, हिंदू बहुसंख्य राहिले तरच लोकशाही टिकेल। वल्फ विधेयकामधून संसदेत जुंपली, एनडीए इंडिया आमने सामने, अधिकारांवर हल्ला काँग्रेस, तर विधेयक मुस्लिम विरोधी नाही जेडीयू। जिओ सिम बंद झाल्यामुळे मुकेश अंबानींवर ठोकली केस, ग्राहकाने मागितली 10 लाखांची रक्कम। पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांवर चेतावणी लेबल लागू करा, सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल। चीनला सापडला गॅसचा जगातील सर्वात मोठा साठा, दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढण्याची चिन्हे। समझोता एक्सप्रेस पाकिस्तानच्या कैदेत, भारत सरकारने 4 पत्रे दिल्यानंतरही परत केले नाहीत 4 डब्बे। प्लॅस्टिक बॉटलमधील पाणी टाळा, बीपी पळवा, आठवड्याला एका क्रेडिट कार्डच्या वजनाइतके प्लॅस्टिक पोटात जाते। आकाशातून पडला 20 किलो बर्फाचा दगड, राजस्थानमधील घटना, जमिनीत तयार झाला खड्डा, आवाज झाल्याने ग्रामस्थ भयभीत। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।